झी मराठी वाहिनीवरील वीण दोघातली तुटे नाही ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या विशेष लक्ष वेधून घेत आहे. मालिकेतील स्वानंदी आणि समोरची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीत पडत आहे. मात्र असे असतानाच या मालिकेतील स्वानंदी आणि समर म्हणजे तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे या दोघांनीही एकाच वेळी मालिकेतून ब्रेक घेतलेला आहे. मालिकेचे हिरो हिरोईन सध्या मालिकेतून बाहेर आहेत. मालिकेतील स्वानंदी म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधानने 2 जूनला तिचा वाढदिवस साजरा केला होता. मात्र हा वाढदिवस साजरा करण्यासाठी ती उत्तराखंडमध्ये निसर्गाच्या सानिध्यात गेली होती. त्यावेळेचे काही फोटो तेजश्रीने सोशल मीडियावरती शेअर केलेले त्याला चांगलाच प्रतिसाद मिळालेला आहे. तर आता मात्र तेजश्री पाठोपाठ समर म्हणजेच अभिनेता सुबोध भावे हा देखील कुटुंबासोबत सुट्ट्या एन्जॉय करत आहे. सुबोध हा त्याच्या कुटुंबासोबत परदेशात फिरायला गेलेला आहे. यावेळी व्हिडिओसाठी सोबतने सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. मात्र परदेशात असूनही सोबत या मालिकेची शूटिंग पूर्ण करत आहे. ते कसं त्याने सोशल मीडियावर पोस्ट करून शेअर सांगितलेलं आहे. सुबोधने सध्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की परदेशात असतानाही वीण काही तुटत नाही. कुटुंबासोबत फिरायला आले पण काम का थांबत नाही. त्यानंतर समरची मिशी त्याने सोबतच घेऊन फिरतोय असा सीन दाखवलेला आहे. आणि आणि तो जागा बघून त्यांचा शूट असेल तो पूर्ण करतात. आणि त्याच्या मदतीला त्याची दोन्ही मुलं शूट करताना आपल्याला दिसत आहे. आणि समरचं वाक्य म्हणजेच तो लवकरच या मालिकेत हा सीन पाहायला मिळणार असेही सुबोधने सांगितलेलं आहे पोस्टमध्ये. तर सुबोध हा सध्या वीण दोघातली तुटेला या मालिकेतून ब्रेक घेऊन परदेशात कुटुंबासोबत सुट्ट्या एन्जॉय करत आहे. मात्र सध्या सुट्ट्या एन्जॉय करत असतानाही तो त्याचे काही सीन्स रेकॉर्ड करून मालिकेच्या सेटवर पाठवत आहे. जेणेकरून मालिकेला कथा ना कथा कोणताही चेंज करण्याची गरज भासू नये. तर लवकरच तेजश्री प्रधान देखील आपल्या मालिकेच्या सेटवर परत येणार आहे आणि ती देखील पुन्हा नव्याने कामाला सुरुवात करेल. तर सोबत देखील लवकरात लवकर कुटुंबासोबत सुट्ट्या एन्जॉय करून झाल्यानंतर मालिकेच्या सेटवरती पाहायला मिळणार आहे. तर मात्र सध्या दोघेही मालिकेतून बाहेर आहेत असं लक्षात येत आहे. तर तर वीण दोघातली तुटे ही मालिका तुम्ही पाहता का आणि ही तुम्हाला मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर लगेच चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.